शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेचा तिसरा वर्धापन दिन होतोय आणि वर्धापन दिन ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार शक्ती प्रदर्शन त्यासाठी करण्यात येते। मुंबईतल्या 40 पेक्षा जास्त माजी नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडली आहे। त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आता काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या तयारीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। आज मुंबईत होणारे दोन्ही शिवसेना पक्षांचे वर्धापन दिनाचे मेळावे हे महत्त्वपूर्ण ठरणार आहेत आणि आगामी राजकीय वाटचाल ठरवणारे ठरणार आहेत। माझ्या मागे सध्या तुम्ही बघताय की मुंबई ठाकरे या नावाचं बॅनर लावण्यात आलेलं आहे। हे बॅनर लागलंय षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर। या सभागृहामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिनाचा सोहळा साजरा होणार आहे आणि त्यासोबतच आता शिंदेंच्या शिवसेनेने सुद्धा मुंबईभर बॅनरबाजी केलेली आहे, ज्यावर लिहिलंय की भगवा फक्त बाळासाहेबांचा आणि शिवरायांचा। एकंदरीतच दोन्ही शिवसेना पक्षाकडून आता वर्धापन दिनाची जय्यत जोरदार तयारी तर झालेली आहे। मात्र लक्षवेधी ठरणारा मुद्दा या वर्धापन दिन मेळाव्यात हा असणार आहे की उद्धव ठाकरे मनसेशी युती संदर्भात नेमकी काय भूमिका मांडणार। मातोश्रीवर जी माजी नगरसेवकांची बैठक झाली होती त्यामध्ये सुद्धा माजी नगरसेवकांच्या भावना उद्धव ठाकरेंनी जाणून घेतल्या, ज्या युती करण्याबाबत सकारात्मक होत्या। इतकंच नाही तर संजय राऊतांनी सुद्धा सकारात्मक पद्धतीने उद्धव ठाकरे निर्णय घेतील असं म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे आजच्या या वर्धापन दिनाच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे आपल्या दुसऱ्या भावाला म्हणजे राज ठाकरेंना साथ घालणार का हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर दुसरीकडे शिंदेंची शिवसेना सुद्धा मनसेशी हात मिळवणी करण्यास त्यांना टाळी देण्यास उत्सुक असल्याचं कळतंय। त्याच्यामुळे आज या दोन्ही शिवसेना पक्षांचे मेळावे हे लक्षवेधी ठरणार आहेत हे निश्चित। कॅमेरामन प्रकाश मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।